ह्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात आपलं नाव खूप मोठं आहे. आपल्याला लहानापासून मोठ्यांपर्यंत नवे नवे तर राजकीय क्षेत्रातही आपल्याला मान सन्मान आहे आणि सर्वच जण ओळखतात. पण आजच्या ह्या तुमच्या कॅफेमध्ये तुम्ही ह्या कॅफेचं जे उद्घाटन आहे ते राजकीय नेत्याला कोणाला न बोलवत त्यांच्या हस्ते न करता आईबाबांच्या हस्ते केलं. याच्या मागचं रहस्य काय आहे? याचं खरं रहस्य असं आहे, माझे वडील ग्रामीण भागामध्ये जन्मलेले आहेत. एक शेतकरी कुटुंबामध्ये त्यांनी अतिशय कष्ट केलेले, कमी क्षेत्रामध्ये कष्ट करून आमच्यासारख्या मुलांना जन्म देऊन त्यांनी विचार चांगले, कधीही कोणाच्याही भाकरीला हात लावायचा नाही, कोणाची अर्धी भाकरी पळवायची नाही, ती कुठली चोरी करायची नाही. कष्ट करून जे मिळेल त्याच्यात तुम्ही समाधानी राहा, ही संकल्पना माझ्या आई वडिलांना दिलेली आहे. राजकीय नेते असतात, मुलांना पण असं वाटलं नाही पाहिजे का राजकीय नेते हे काय वाईट नसतात. राजकारण केलं पाहिजे. राजकारण जर नाही केलं तर समाजाला दिशा दिसणार नाही आहे. राजकारण वाईट नाही आहे, परंतु राजकारणामध्ये मी एक समजतो, राजकीय माझा नेता असेल किंवा राजकीय माझा गुरु असेल, हा माझ्या वेगळ्या ठिकाणी, पण माझ्या कष्टामध्ये माझ्या आईवडिलांचा वाटा सगळ्यात मोठा आहे. मी देव पाहिला नाही, मी देव पाहिलेला नाही. आज जगामध्ये लोक दगडाला शेंदूर बांधून त्याच्या पुढे शेंदूर लावून त्याच्या पुढे 8-8 तास बसून फोटो वापरतात, परंतु ह्या इमारतीचा पहिला पाया भरल्यापासून 10 वर्ष झालं. माझे वडील आज वाढदिवस 85 वर्ष त्यांच्या 85 वर्ष पूर्ण झाले आणि त्यांच्याबरोबर ती संकल्पना होती. योग जुळून आला. आज अक्षय तृतीया असल्यामुळे महाराष्ट्रातला हा मोठा सण, एक त्याला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजला जातो, म्हणून त्या मुहूर्तापेक्षा माझ्या वडिलांचा आज जन्मदिन आहे. ही संकल्पना धरून मी आज माझ्या आईवडिलांच्या हाताने फीत कापून माझ्या व्यवसायाला मी नव्याने सुरुवात करत आहे. हे दैवत माझ्या सगळ्यात मोठं आहे आणि हे माझ्या मुलांना, माझ्या नातवंडांना, माझ्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी ही संकल्पना माझी घ्यावी, अशी ज्यांनी आपल्याला लहानचं मोठं केलं आणि आपले खरे जे देव आहेत ते आई वडील आहेत. हे ज्या दिवशी ज्यावेळेस आपल्याला वाटतं त्यावेळेसच आपण काही करू शकतो. अन्यथा राजकीय मी आज गेले 8-10 वर्षापासून मी एक राजकीय नाही म्हणता यायचं, परंतु एक सामाजिक टच, 80% समाजाचं काम आणि 20% राजकारण असणारा जो पक्ष आहे त्याच्यामध्ये मी काम करतो. आणि या पक्षामध्ये राजकारण नाही आहे, मानवतेचा धर्म कसा असावा, ज्याला पाय नाही, ज्याला हात नाही, ज्याला चालता येत नाही, ज्याचं मतिमंद आहे, या लोकांच्या मदत केली पाहिजे. कारण तो आपला धर्म आहे का, तर आपण त्या धर्मात जन्माला घेतलेला आहे. मानवतेत जन्माला आल्यानंतर मानवाची सेवा करता आली पाहिजे, म्हणून मी त्या संकल्पनेमधून मी त्या पक्षामध्ये तर हे जे काम करताना मी पक्ष बाजूला ठेवले आहे. पक्ष न पाहता माझ्या सगळ्यात जास्त मला जी वेळ देता आला तो मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्या व्यवसायाला 80% माझा वेळ माझ्या कुटुंबात आणि व्यवसायामध्ये दिला जातो आणि बाकीचा वेळ 20% फक्त समाजासाठी, या कुटुंबांसाठी दिला जातो. थँक्यू. तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.